नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बघणार आहोत कापूस पिकातील शेवटची फवारणी। सध्या कापूस 100 ते 120 दिवसाच्या दरम्यान झालेला आहे। कापसासाठी हाच काळ एकदम महत्त्वाचा आहे। या काळामध्ये फवारणीचे योग्य नियोजन केले तर नक्कीच आपण उत्पादनामध्ये वाढ करू शकतो। आता आपण अशी फवारणी बघणार आहोत जेणेकरून पातेगळ थांबेल, पात्यापासून बोंडे धारणा चांगल्या प्रकारे होऊन जे बोंड आहे त्याचे फुगवण चांगल्या प्रकारे होईल। तसेच ज्या रसशोषक किडी आहेत, बोंडाळे आहेत आणि जे रोग आहेत त्यामध्ये बोंडसड किंवा पानावरील ठिपके असेल त्यांचे पण योग्य प्रमाणात नियंत्रण होईल। या काळामध्ये कापसाला भरपूर अन्नद्रव्याची गरज लागते, कारण याच काळामध्ये पात्यापासून बोंडे धारणा तसेच जे बोंड असतात त्याची साईज वाढण्यासाठी अन्नद्रव्याची जास्त प्रमाणात गरज लागते। फवारणीमध्ये आपल्याला 0050 घ्यायचं आहे। हे आपण 80 ते 100 ग्रॅम प्रतिपंपासाठी घेऊ शकतो। यामध्ये 50% पोटॅशियम मिळेल आणि 17.5% हे सल्फर मिळेल। यामुळे कापसाच्या ज्या कैऱ्या आहेत त्याची साईज वाढून सल्फरमुळे त्यातील बियातील तेलाचे प्रमाण वाढून वजनात वाढ होईल। किंवा आपण 80 ते 100 ग्रॅम पोटॅशियम शोनाइट घेऊ शकतो। यामध्ये 23% पोटॅशियम असते, 10% मॅग्नेशियम असते आणि 15% सल्फर असते। जर पातेगळ होत असेल तर या फवारणीमध्ये आपल्याला चिलेटेड बोरॉन येतं, ते 20 ते 25 ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे। किंवा बोरॉनची अगोदर आपण फवारणी केलेली असेल तर आपण यामध्ये बोरॉन ऐवजी 20 ते 25 ग्रॅम मायक्रोन्यूट्रिएंट घेऊ शकतो। महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये पाऊस चालू आहे। जर आपल्याकडे ड्रिपची व्यवस्था असेल आणि जेव्हा वापसा कंडिशन येईल त्यावेळेस आपण 0050 किंवा पोटॅशियम शोनाइट हे 5 किलो प्रति एकरसाठी ड्रिपने सोडू शकतो। तसेच जे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट असते किंवा बोरॉन आहे ते आपण 250 ते 500 ग्रॅम एकरी ड्रिपने सोडू शकतो। यामुळे काय होईल, एक तर पातेगळ थांबेल, पोटॅशियममुळे झाडामध्ये रोग आणि किडींविरुद्ध प्रतिकार करण्याची शक्ती तयार होईल, ज्या कैऱ्या असतात त्याची साईज वाढून वजनामध्ये वाढ होईल, सल्फरमुळे सरकीतल्या तेलाचे प्रमाण वाढेल आणि जे मॅग्नेशियम आहे त्यामुळे क्लोरोफिलचं कंटेंट वाढतील आणि जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे त्यामुळे एकंदरीत झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होऊन उत्पादनामध्ये वाढ होईल। या फवारणीमध्ये आपल्याला एखादं कीटकनाशक तसेच बुरशीनाशक पण घ्यायचं आहे, जेणेकरून रसशोषक कीड, बोंडाळ्या किंवा जे रोग आहे त्यावर पण कंट्रोल मिळेल। त्यात पहिलं कीटकनाशक आहे ज्यात आपल्याला पायरीप्रॉक्झिपेन 8% प्लस डायनोडोफ्युरॉन 5% आणि डायफेन्थ्युरॉन 18% SC फॉर्म्युलेशनमध्ये हे आपल्याला 25 ml प्रतिपंपासाठी फवारणी घ्यायचं आहे। यामुळे आपल्याला पांढरी माशी, तुडतुडे, थ्रिप्स म्हणजे फुलकिडे यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळेल। किंवा दुसरं कीटकनाशक आहे, यामध्ये आपल्याला पायरीप्रॉक्झिपेन 5% प्लस डायफेन्थ्युरॉन 25% SC फॉर्म्युलेशनमध्ये मिळेल। यामुळे पांढरी माशी, थ्रिप्स आणि तुडतुडे यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळेल। याचे प्रमाण आपल्याला 25 ते 30 ml प्रतिपंपासाठी घ्यायचे आहे। किंवा पुढील कीटकनाशक आहे ज्यामध्ये फिप्रोनिल 60%, ॲबॅमेक्टिन 1.25% प्लस टॉल्फेनफायराइड 15% SC फॉर्म्युलेशनमध्ये। यामुळे थ्रिप्स, जसिड म्हणजे तुडतुडे तसेच व्हाईट फ्लाय म्हणजेच पांढरी माशी आणि जे माईट असतात, कोळी असतात त्यावर पण नियंत्रण मिळेल। याचे प्रमाण आपल्याला 25 ते 30 ml प्रतिपंपासाठी घ्यायचे आहे। या तिन्ही पर्यायापैकी आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे। सोबत आपल्याला गुलाबी तसेच इतर बोंडअळीसाठी आपल्याला एक औषध घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण प्रोफेनोफॉस 40% प्लस सायपरमेथ्रिन 4% EC फॉर्म्युलेशनमध्ये हे 30 ml प्रतिपंपासाठी घेऊ शकतो। किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5% हे आपण 8 ते 10 ग्रॅम प्रतिपंपासाठी घेऊ शकतो। तसेच इतरही कीटकनाशक आहे जे की रसशोषक कीड आणि गुलाबी तसेच इतर प्रकारच्या बोंडाळ्या या दोन्हींना पण कंट्रोल करते। त्यामुळे रसशोषक कीड आणि गुलाबी तसेच इतर बोंडाळी यासाठी सेपरेट फवारणी न घेता एकाच औषधाने या दोन्हीचे पण नियंत्रण होईल। ढगाळ वातावरण, सतत पडणाऱ्या पावसामुळे रोगांचे पण प्रमाण वाढलेले आहे, त्यामध्ये बोंडसड, पानावरील ठिपके, दह्या आणि इतर रोग। यासाठी फवारणीमध्ये आपण एखादं बुरशीनाशक घेऊ शकतो, ज्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड 35 ते 40 ग्रॅम प्रतिपंपासाठी घेऊ शकतो किंवा कार्बेंडाझिम 30 ग्रॅम प्रतिपंपासाठी घेऊ शकतो। तसेच इतरही बुरशीनाशक आहे जे की आपण आपल्या कपाशीची कंडिशन तसेच रोगांची तीव्रता यानुसार आपण फवारणी घेऊ शकतो। आपले आधुनिक शेती तंत्रज्ञान या नावाने फेसबुक पेज आहे, ते आपण लाईक, फॉलो करू शकता। धन्यवाद।